गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. आज आपल्याला फायनान्शियल अकाउंटिंगचा पुढचा चॅप्टर पाहायचा आहे. इन्शुरन्स क्लेम. आता तुम्ही म्हणाल इन्शुरन्स क्लेम म्हणजे काय किंवा इन्शुरन्स म्हणजे काय? तर इन्शुरन्स म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, तर इट इज प्रोटेक्शन अगेन्स्ट रिस्क. इन्शुरन्स मीन्स व्हॉट? इट इज अ प्रोटेक्शन अगेन्स्ट रिस्क. कोणत्याही रिस्कच्या अगेन्स्ट काहीतरी प्रोटेक्शन घेणं यालाच इन्शुरन्स असं म्हणायचं आहे. मग आता प्रोटेक्शन घेतलं म्हणून काय लॉस होणार नाही का? तर प्रोटेक्शन घेतलं म्हणून देखील तुमचा लॉस व्हायचा तो होणारच आहे. बट त्या ठिकाणी लॉसची जी काही तीव्रता आहे, जे काही लॉस होणार आहे, तो लॉस कमी प्रमाणामध्ये होऊन जाईल व्हाईल यू आर टेकिंग इन्शुरन्स पॉलिसी. आणि जर इन्शुरन्स घेतला नसेल तर तुमचा जेवढा काही लॉस होणार आहे तो सगळ्याच्या सगळा लॉस तुम्हाला बिअर करावा लागतो, तुम्हाला घ्यावा लागतो. बट त्या गुड्सचा जर तुम्ही इन्शुरन्स घेतलेला असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला कमीत कमी लॉस सहन करावा लागतो, कारण तुम्ही इन्शुरन्स घेतला आहे. इन्शुरन्स घेतल्यावरती इन्शुरन्स कंपनी तिथं येऊन ज्या ठिकाणी तुमचा गुड्स डिस्ट्रॉय झालेला आहे त्या ठिकाणी येऊन इन्स्पेक्शन करणार आणि जेवढं काही पॉलिसी अमाऊंटमध्ये तुमचे हे होईल वजावट होऊन काही जे करायचं आहे ते करून जर इन्शुरन्स पॉलिसीची अमाऊंट भेटत असेल 80-90% तर तुमचा लॉस कमीच होत आहे. ओके. तर याला इन्शुरन्स म्हणायचं. इन्शुरन्स दुसरं तिसरं काय नाही, या कोणत्याही गोष्टीच्या अगेन्स्ट, कोणत्याही रिस्कच्या अगेन्स्ट प्रोटेक्शन घेणं म्हणजेच इन्शुरन्स होय. उदाहरणासाठी जर सांगायचं गेलं तर आजकाल इन्शुरन्स आपल्याला प्रत्येक गोष्टीचा काढता येतो. फॉर एक्झाम्पल आता जर द्यायचं म्हटलं तर लता मंगेशकर यांचा गळ्याचा इन्शुरन्स, कारण त्या खूप सुंदर पद्धतीने गातात, त्यांच्या गळ्यांचा इन्शुरन्स आहे गळ्याचा. ऐश्वर्या राय त्याच्या डोळ्याचा इन्शुरन्स आहे. म्हणजे जे काही तुमची स्पेशालिटी आहे, तुम्ही इवन तो आपल्या सगळ्याच पार्टचा, अवयवाच्या, शरीराच्या इन्शुरन्स काढता येतो. ठीक आहे. आपल्या टिचरा माऊथचा कुठल्याही पार्टचा या ठिकाणी इन्शुरन्स काढता येतो, पण ते आपली असेट असायला पाहिजे किंवा त्याच्या अगेन्स्ट आपण प्रीमियम भरायला पाहिजे. तर आपल्याला जे शिकायचं आहे या चॅप्टरमध्ये, एखाद्या बिझनेसमॅनचा लॉस किंवा बिझनेसमॅन जो आहे तो कशा पद्धतीनं इन्शुरन्स घेतो, फायर इन्शुरन्स घेतो, तर त्याच्या पद्धतीनं किंवा त्या पद्धतीनं इन्शुरन्स कंपनी कशा पद्धतीने क्लेम कॅल्क्युलेट करत असते, तो क्लेम कॅल्क्युलेशन आपल्याला याच्यामध्ये शिकायचं आहे चॅप्टरमध्ये. मग बघूया इथं, जेव्हा आपण संकटामध्ये असतो, व्हेन रिमेंबर गॉड ॲट द टाईम ऑफ डेंजर. आपण जेव्हा संकटामध्ये असतो तेव्हा आपण देवाला किंवा देवाची आठवण काढत असतो. इन्शुरन्स कंपनी हेल्प टू द पॉलिसी होल्डर ॲज लाईक अ गॉड. आणि इन्शुरन्स कंपनी हे जे कोणी पॉलिसी होल्डर असेल त्याला देवासारखी मदत करत असते. बिझनेस इज ओपन रिस्क. बिझनेस करणं ही एक रिस्कच आहे. फ्युचर ऑफ बिझनेसमॅन किंवा फ्युचर ऑफ बिझनेस इज अनसर्टन. कोणत्याही गोष्टीचं फ्युचर किंवा आपल्या लाईफचं देखील फ्युचर अनसर्टन आहे. मग फ्युचर जर अनसर्टन असेल आणि त्याला सिक्युअर करायचं असेल तर आपण काय करतो? इन्शुरन्स घेत असतो. अ बिझनेस कन्सर्न इज ऑलवेज फेसिंग विथ डेंजर अँड हेवी लॉस ड्यू टू फायर. आता कोणताही बिझनेस जो आहे तो काय करतो? कोणताही बिझनेस फायर. अ बिझनेस कन्सर्न इज ऑलवेज फेसिंग विथ डेंजर अँड हेवी लॉस ड्यू टू फायर. फायरमुळं मोठ्या प्रमाणामध्ये लॉस बिअर करत असतो कोणताही बिझनेसमॅन. द ॲक्टिव्हिटी ऑफ बिझनेस विल स्टॉप फॉर सेफ्टी फ्रॉम प्रोबॅबल लॉस. द बिझनेसमॅन आर जनरली टेकिंग फायर इन्शुरन्स पॉलिसी. आणि कोणताही बिझनेसमॅन जनरली कोणती पॉलिसी घेत असतो? तर जनरली कोणताही बिझनेसमॅन हे फायर इन्शुरन्स पॉलिसी घेत असतो. कारण बिझनेसला कोणता दुसरा धोका राहतो का? नाही. तर त्यांना फक्त काय असणार आहे, तर तिथं फायर होण्याची शक्यता दाट असते, म्हणून तो जनरली बिझनेसमन काय घेतो? फायर इन्शुरन्स पॉलिसी अडॉप्ट करत असतो. ओके. तर 2 MCQ लक्षात ठेवा. फर्स्ट वन, एनिथिंग किंवा प्रोटेक्शन अगेन्स्ट रिस्क मीन्स इन्शुरन्स. आणि जनरली बिझनेसमन कॅन बाय जनरली
फायर इंश्योरेंस पॉलिसी. ओके, चलो नेक्स्ट. पॉलिसी होल्डर रिसीव टू द मॅक्झिमम ऑफ पॉलिसी अमाऊंट फ्रॉम इन्शुरन्स कंपनी. जो कोणी पॉलिसी होल्डर असेल त्याला मॅक्झिमम अमाऊंट इन्शुरन्स कंपनीकडून भेटत असते. इट इज अरेंजमेंट बिटवीन इन्शुरन्स कंपनी अँड बिझनेसमन हू टेक पॉलिसी. हे दोघांमधली अरेंजमेंट आहे इन्शुरन्स कंपनी आणि बिझनेसमन या दोघांमध्ये जी काय पॉलिसी होते किंवा पॉलिसी घेतली जाते या दोघांमधली ही इन्शुरन्स क्लेम एक ॲडजस्टमेंट आहे, अरेंजमेंट आहे. ओके, मग इन्शुरन्स कंपनी काय फुकट इन्शुरन्स पॉलिसी होल्डरला पैसे देते का रे बाबा तुझा लॉस झाला आहे, तो फायर इन्शुरन्स पॉलिसी घेतलास आणि हे घे, तुझे एवढा एवढा लॉस झाला, एवढे एवढे पैसे घे, 100 रुपये लॉस झाला आहे तर आम्ही 80 रुपये देतो. असं मग त्याच्यासाठी इन्शुरन्स घेण्यासाठी इन्शुरन्स कंपनी इन्शुरन्स प्रीमियम घेत असते. काय घेत असते? प्रीमियम घेत असते. त्याच्यामुळं ते लॉस कव्हर करण्याचे प्रयत्न करत असते. मग अशा या लॉसाचे किती प्रकार आहेत? तर 2 प्रकार आहेत. लॉसचे किंवा पॉलिसीचे किती प्रकार आहेत बेटा? 2 प्रकार आहेत. लॉसचे आणि पॉलिसीचे. हे पहा, इथं आपण पाहू शकतो की पहिलं आहे लॉस ऑफ स्टॉक पॉलिसी किंवा लॉस ऑफ स्टॉक ओनली आणि लॉस ऑफ प्रॉफिट ओनली. लॉस ऑफ स्टॉक ओनली आणि लॉस ऑफ प्रॉफिट ओनली याच्यामध्ये आपण पहिलं जे पाहणार आहोत तो लॉस ऑफ स्टॉक. लॉस ऑफ स्टॉक म्हणजे काय? तर याच्यामध्ये ईच अँड एव्हरी बिझनेस कन्सर्न आर टेकिंग फायर इन्शुरन्स पॉलिसी. आपण वरच पाहिलं आहे प्रत्येक बिझनेसमॅन जनरली फायर इन्शुरन्स पॉलिसी घेत असतो फॉर सेफ्टी रिगार्डिंग किंवा जे काही हेवी लॉस होणार आहे त्याच्या अगेन्स्ट जो काय पॉलिसी घेतो बिझनेसमॅन जनरली कोणती घेतो? फायर इन्शुरन्स पॉलिसी. इट इज डायरेक्टली अफेक्टेड ऑन द एक्झिस्टन्स ऑफ बिझनेस. In this method, the record of stock is not available. Then sale and gross profit supposed to be constant every year, and it is possible then cost price of goods sold taken into consideration. आता याच्यामध्ये लॉस ऑफ स्टॉक पॉलिसीचे क्वेश्चनच आपल्याला पाहायचे आहे. त्याच्यामध्ये कसं कसं अकाउंटिंग करायचे आहे आणि कशा पद्धतीनं नाही ते आपल्याला या इथं दिसत असेल. बट आता तुम्हाला काही लक्षात येणार नाही. ज्यावेळेस याचे प्रॉब्लेम चालू होतील ॲक्च्युअल त्यावेळेस तुम्हाला सर्व काही लक्षामध्ये येईल. ओके, ओपनिंग स्टॉक याच्यामध्ये परचेस ऑन द डेट ऑफ फायर ॲड करा, मग त्याला टोटल लॉस टोटल स्टॉक म्हणायचं. याच्यामधून कॉस्ट ऑफ गुड सोल्ड ऑन द डेट ऑफ फायर मायनस करायचं आहे, मग येऊन जातो स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर. ओके, फक्त एक आणखी एक MCQ लक्षात ठेवा हा वाला की बाबा वी फाइंड आउट स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर विथ द हेल्प ऑफ ट्रेडिंग अकाउंट. ओके, स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर हे कोणत्या अकाउंटवरून प्रिपेअर करतात? तर हा MCQ असणार आहे ट्रेडिंग अकाउंटवरून स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर लक्षात घेतात किंवा प्रिपेअर करतात. स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर काढण्यासाठी कोणतं अकाउंट तयार करतात? तर ते असणार आहे दुसरं तिसरं काय नाही तर ट्रेडिंग अकाउंटवरून स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर प्रिपेअर करतात. ओके, ट्रेडिंग अकाउंट प्रिपेअर करतात. चला मग ट्रेडिंग अकाउंटचा फॉर्मॅट या ठिकाणी आपण पाहू शकतो की दिलेला आहे या ठिकाणी. मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईडला ओपनिंग स्टॉक परचेस, त्याच्यामधून जर सेल्स असेल रिटर्न तर मायनस करा. डायरेक्ट एक्सपेन्सेस आता माहीत आहे ट्रेडिंगच्या डेबिटला काय येतं? ओपनिंग स्टॉक परचेस आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस. क्रेडिट साईडला सेल्स आणि क्लोजिंग स्टॉक एवढंच येतं. ठीक आहे, तर आपण पाहणार आहोतच. याचे क्वेश्चन खूप सोपे आहेत, फक्त लक्ष देऊन बघायचं आहे. नेक्स्ट आता पुढं काय आहे तर लॉस ऑफ मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट इज शोज एस्टिमेटेड क्लोजिंग स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर. हे एक ओळ लक्षात ठेवायची आपल्याला, हे इम्पॉर्टंट आहे. हे बघा हे वाले मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट शोज estimated closing stock on the date of fire. estimated closing date of fire, क्लोजिंग स्टॉक जो आहे तो ऑन द डेट ऑफ फायर हा सुद्धा मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंटवरून ते फाइंड आउट होतो. दुसरा टाईप आहे या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आहे लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसी. लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसी काय असतं, कशा पद्धतीनं ते वर्क करतं हे आपण प्रॉब्लेममध्ये पाहणारच आहोत. त्याच्यापूर्वी एक लक्षात ठेवा, ड्यू टू फायर बिझनेस ॲक्टिव्हिटीज
अफेक्टेड रिडक्शन इन सेल्स अँड प्रॉफिट. फायर झाल्यामुळं बिझनेसच्या प्रॉफिटमध्ये आणि सेलमध्ये रिडक्शनच होणार आहे. दिस पॉलिसी कवर द रिस्क अगेन्स्ट सच लॉसेस. आणि अशी ही पॉलिसी जी आहे ती अशा या लॉसेसपासून कव्हर करते किंवा बिझनेसमॅनला प्रोटेक्शन देते. मग पर्सेंटेज ऑफ ग्रॉस प्रॉफिट कसं काढायचं आहे, तर हा खूप सोप्पा छान असा फॉर्म्युला आहे. लक्षात ठेवा प्रत्येकाने. कशाचा? ग्रॉस प्रॉफिट कॅल्क्युलेट करण्याचा. येणारा प्रॉफिट ग्रॉस प्रॉफिट डिवायडेड बाय सेल्स मल्टिप्लाय बाय 100 याने येऊन जातं पर्सेंटेज ऑफ ग्रॉस प्रॉफिट. जेवढं काही तुम्ही काढणार आहात तेवढं येऊन जातं पर्सेंटेज ऑफ ग्रॉस प्रॉफिट. पर्सेंटेज ऑफ ग्रॉस प्रॉफिट कोणत्या फॉर्म्युल्याने येतं, तर तुमचा तो फॉर्म्युला आहे या ठिकाणी प्रॉफिट डिवायडेड बाय सेल्स मल्टिप्लाय बाय 100. जेवढा काय ग्रॉस प्रॉफिट आला तेवढा प्रॉफिट भागाकारामध्ये सेल मल्टिप्लाय बाय 100 या फॉर्म्युल्याने येऊन जातं पर्सेंटेज ऑफ ग्रॉस प्रॉफिट. काय येतं? पर्सेंटेज ऑफ ग्रॉस प्रॉफिट. त्याच्यानंतर अमाऊंट ऑफ क्लेम कसं कॅल्क्युलेट करायचं बेटा, तर हे आपल्याला लक्षात ठेवा. अमाऊंट ऑफ क्लेम कॅल्क्युलेट करण्यासाठीचा फॉर्म्युला. तर अमाऊंट ऑफ क्लेम जर कॅल्क्युलेट करायचा असेल तर हे फॉर्म्युला आपल्याला लक्षात येईल किंवा हा फॉर्म्युला लक्षात ठेवावा लागेल. काय? क्लेम इज इक्वल टू अमाऊंट ऑफ पॉलिसी अमाऊंट डिवायडेड बाय स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर मल्टिप्लाय बाय 100. अमाऊंट ऑफ पॉलिसी जेवढी काय पॉलिसीची अमाऊंट असेल 1,00,000. स्टॉक किती जळाला? सपोज 50,000चा स्टॉक जळाला. 1,00,000 भागाकारात 50 गुणाकारात लॉस ऑफ स्टॉक किती लॉस झाला ते आपल्याला पुढं काढावं लागेल. या पद्धतीनं आपण क्लेमची अमाऊंट कॅल्क्युलेट करू शकतो. इन्शुरन्स कंपनी असंच क्लेमचा अमाऊंट कॅल्क्युलेट करणार आहे. नेक्स्ट आणि महत्त्वाचं आहे पुढचा जो आयटम तो आहे हे पहा, सॉल्वेज स्टॉक. कोणता? सॉल्वेज स्टॉक. सॉल्वेज स्टॉक म्हणजे दुसरं तिसरं काय नाही. सॉल्वेज स्टॉक म्हणजे जो स्टॉक सेव्ह झालेला आहे. पहिल्या दिवशी जर आग लागली, सपोज 10 पोते होते, 10 गोणी होत्या आपल्या गोडाऊनमध्ये आणि गोडाऊनला आग लागली, 10 पैकी 8 गोण्या जळाल्या, 8 पोती जळाली. तर या ठिकाणी 2 जे स्टॉक किंवा 2 जे पोते शिल्लक राहिले त्याला सॅल्वेज स्टॉक असं म्हणायचं आहे. त्या 2 पोत्याला जेवढा स्टॉक शिल्लक राहिला आहे, वाचला आहे, सेव्ह झालेला आहे, तो स्टॉक म्हणजे सॅल्वेज स्टॉक. किती होत्या आता सांगितलं तुम्हाला? 10 पोती होते, 10 पैकी 8 पोती जळाली, मग किती शिल्लक राहिली? 2 पोती. तर याला म्हणतात सॉल्वेज स्टॉक. काय म्हणतात? सॉल्वेज स्टॉक. याच्यामुळं तुमचा स्टॉक काय झाला आहे? सेव्ह झालेला आहे किंवा सेव्ह झालेला स्टॉक म्हणजे सॉल्वेज स्टॉक. त्याच्यानंतर पुढं काय सांगितलं आहे? स्टॉक व्हॅल्युएशन कसं करायचं आहे, तर ते आपण नंतर पाहणारच आहोत पर्सेंटेजमधलं. नेक्स्ट पुढचा इम्पॉर्टंट पॉईंट आहे ॲव्हरेज क्लॉज. आणि हा क्लॉज आपल्या या चॅप्टरमध्ये खूप महत्त्वाचा रोल प्ले करतो. यावरूनच हा खूप महत्त्वाचा ॲव्हरेज क्लॉजचा फॉर्म्युला. द अमाऊंट ऑफ इन्शुरन्स प्रीमियम टू बी पेड रेग्युलर गॅप डिपेंड्स ऑन द व्हॅल्यू ऑफ स्टॉक insured. Fire insurance policy consists average clause to discourage under the insurance for calculation of insurance claim. Average clause is useful if value of stock on the date of fire was more than policy value. हे लक्षात ठेवा. शेवटची ओळ काय म्हणते की ॲव्हरेज क्लॉज जो आहे तो ॲव्हरेज क्लॉज काय म्हणते? ॲव्हरेज क्लॉज इज युजफुल इफ व्हॅल्यू ऑफ स्टॉक काय म्हणत आहे? व्हॅल्यू ऑफ स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर इज मोर दॅन इज पॉलिसी व्हॅल्यू. जर असेल तर आपल्याला या पद्धतीनं या फॉर्म्युल्यानं काय करावं लागेल? कॅल्क्युलेशन करावं लागेल. काय फॉर्म्युला? क्लेम इज इक्वल टू लॉस ऑफ स्टॉक मल्टिप्लाय बाय पॉलिसी व्हॅल्यू डिवायडेड बाय व्हॅल्यू ऑफ स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर. ओके. तर पिरियड ऑफ इंडेमनिटी ही कन्सेप्ट आपल्या इथंच युजफुल होणार आहे. द पिरियड ड्युरिंग विच सेल्स एक्सपेक्टेड टू बी अफेक्टेड ड्यू टू द फायर इज स्टेटेड इन धिस पॉलिसी इज कॉल्ड ॲज इंडेमनिटी पिरियड. हा एक शेवटचा पॉईंट लक्षात ठेवा, इंडेमनिटी पिरियडवाला. आणि आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये काय करणार आहोत याचा प्रॅक्टिकल क्वेश्चन पाहणार आहोत. ओके. चला तर या ठिकाणी आपण थांबूया.